पुढची बातमी, लाडकी बहीण योजना आता शासनाच्या इतर विभागांसाठी डोकेदुखी होऊ लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कारण निधी जमवताना सरकारची आता दमछाक होऊ लागली आहे। सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी पुन्हा लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय। आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा एकूण 1827 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आलाय। त्यामुळे यावर्षी गेल्या 5 वर्षातली सर्वात मोठी तूट सामाजिक न्याय विभाग अनुभवतोय। ही तूट 7314 कोटींची आहे। लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये देण्यासाठी इतर विभागांच्या निधीला कात्री लावली जाते। मे महिन्याचा निधी पात्र महिलांना देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्याची माहिती आहे। तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा किती निधी वळवण्यात आलाय पाहूया। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी 2 वेळा वळवला। सामाजिक न्याय विभागाचा आतापर्यंत 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवण्यात आलाय। आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळा वळवण्यात आलाय। तर हा एकूण निधी आहे 1007 कोटी रुपये। दोन्ही विभागांचा मिळून 1827 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलाय। तर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाला अधिकचा निधी देण्यात आलाय। तर निधीबाबत कुठे नाराजी असल्यास त्यातून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे, दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो, निर्णय होतात, हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं। त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, त्याला विधिमंडळाची मान्यता असते, त्याला दोन्ही सभागृहाची म्हणजे विधानसभा विधान परिषद अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालत असतात। तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलेल्या निधीबाबत विचारलं असता त्यांनी या मुद्द्यावरून काढता पाय घेतलाय। माझ्यातर्फे सुद्धा शुभेच्छा। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल विरोध करताय, आता बोलत नाही। विभागाचा पैसा वळवला का? तर गेल्या वेळी नाराजी व्यक्त करणाऱ्या शिरसाटांनी सध्या मात्र यावर प्रतिक्रिया न देणं पसंत केलं। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी।